आप देख रहे हैं KGN प्राइम न्यूज। वॉर्ड क्रमांक 21 मधील नगरसेविकेच्या पतीची दमदाटी, जीवे मारण्याची धमकी, राजेश पुरंद यांचा आरोप। वॉर्ड क्रमांक 21 मधील नगरसेविका अरुणा अभिनंदन मुदकुडे यांचे पती अभिनंदन मुदकुडे यांनी वॉर्ड क्रमांक 21 मधील सामाजिक कार्यकर्ते राजेश पुरंद यांना गल्लीतील नावाचा नामफलक लावताना किरकोळ वादावादीतून जीवे मारण्याची धमकी आणि हातपाय मोडण्याची उर्मट भाषा केल्याचा आरोप प्रसार माध्यमांशी बोलताना राजेश पुरंद यांनी केलाय। नगरसेवक हा लोकप्रतिनिधी असतो, जनतेचा समस्या सोडवणारा महत्त्वपूर्ण घटक असतो। असं असताना रक्षकच भक्षक बनल्याची भूमिका घेण्यात आलेली आहे, असा सणसणीत आरोप राजेश पुरंद यांनी केलाय। अरुणा मुदकुडे या नगरसेविका असताना त्यांचे पतीच स्वतः नगरसेवक असल्याच्या आविर्भावात वॉर्डमधून वावरत असतात। विकास कामाच्या नावाने बोंबाबोंब, रस्ता, गटारी, पाणी व्यवस्था यांचा बोजवारा वाजलेला आहे। केवळ दमदाटी करण्यामध्ये धन्यता मागणारे महाभाग म्हणून वॉर्डमध्ये दबक्या आवाजात वॉर्डातील नागरिकांच्या मध्ये चर्चा सुरू आहे। नगरसेविकेचे पती वॉर्डात येऊन माफी मागावी, अन्यथा पुढील कारवाईला सामोरे जावे, असे माध्यमांना सांगितले। या घटनेची परिपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी नगरसेविकेच्या पतींना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणतंही प्रत्युत्तर आलेलं नाही। तो रस्त्यामध्ये होतोय, माझ्या येण्या जाण्याच्या मार्गावर होतोय आणि मी त्यांना सामंजस्यपणे गाडीवरून उतरून येऊन माझ्या अंगावर येणं, माझी आई होती त्या ठिकाणी, आईला जर धक्काबुक्की झाली असती तरी कितपत झालं असतं। आणि समाजाचे किंवा वार्डाचे नगरसेवक व समाज कार्यकर्ते आहेत की स्वतः समाजाचे हे म्हणजे वैरी आहेत, हे यांनी सिद्ध करून द्यावं। ज्या अर्थी त्यानं इथं येऊन दंगा करून गेला आहे, ज्या अर्थी मारण्याची किंवा हातपाय तोडण्याची धमकी दिला आहे, त्या अर्थी त्यांना गल्लीतून इथं माफी मागून जावी, नाहीतर हे पुढं मोठं चालणार आहे, याची सर्वांनी दक्षता घ्यावी। स्टेशनला केस वगैरे काय केलं? हां, स्टेशनला केस वगैरे करायचं होतं, पण मी सगळ्यांना ताकीद दिली की आमच्या नगरातलाच नगरसेवक आहे तो इथं येऊन माफी मागून जाऊ दे, मी थांबतो। आणि त्यांना ज्या या चुका माझ्या अंगावर येऊन केलेली आहे ती वार्डातल्या कोणत्याही व्यक्तीवर होऊ नये, याची त्यांना दक्षता घ्यावी, नाहीतर आम्ही देखील काय आहोत हे त्यांना दाखवून देण्याची गरज पडेल। राजेश मधुकर पुरंत म्हणून मी वार्ड नंबर 21मध्ये राहतो आहे आणि आज दुपारी जे हे गल्लीचे फलक लावत होते, तर वार्ड नंबर 21मधील अरुणा अभिनंदन मुदकुडे हे नगरसेविका असून तर त्यांचे पती कोणताही त्यांचा अधिकार नसताना इथं आमच्या दारामध्ये बोर्ड लावला आणि ज्या अर्थी मी त्यांना सामंजस्यपणानं सांगत होतो त्यावेळी ते माझ्या अंगावर येऊन हातपाय मोडण्याची धमकी देणे, आरेरावीची भाषा बोलणे। त्यांच्या पतीचं नाव अभिनंदन मुदकुडे म्हणून आम्ही समंजसपणे त्यांना सांगत असताना ते सत्तेची भाषा बोलून आमच्यावर एकेकरीपणानं अंगावर येणं, मारण्याची धमकी देणं, हातपाय मोडणं असे धमकी देणं, वार्डातील बाकीच्या समस्या सोडून हे मुद्दाम वैयक्तिक जर ते करत असतील तर सामान्य जनतेनं नगरसेवक म्हणून आपल्या समस्या कुणाकडे घेऊन जाव्यात, तर याची त्यांनी दक्षता घ्यावी। आणि ज्या अर्थी त्यांनी इथं गल्लीमध्ये दंगा करून गेलेत त्या अर्थी त्यांनी इथं माफी मागून जावी आणि त्यांनी जी जीवे मारण्याची धमकी किंवा हातपाय मोडण्याची धमकी देऊन गेलेत त्यांनी जर याबाबतीत इथे येऊन माफी नाही मागितली तर आम्ही हे त्याचे प्रत्युत्तर देऊ, त्यांनी याची दखल घ्यावी।